तहसीलदार व्यंकटेश मुंडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर राजकीय क्षेत्रातील मोठी संख्या. परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. ऐपतीचे प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून 50,000 रुपयांची मागणी केल्याची तक्रार बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती समोर येते आहे. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACBने नियोजनबद्ध सापळा रचत कारवाई केली. उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडल्याचे समजते आहे. दरम्यान ACBकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने तांत्रिक आणि दस्तऐवजी पडताळणी करून सापळ्याची आखणी केली. कारवाई दरम्यान तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचंही सूत्रांनी म्हटलं आहे. तरी देखील ACB पथकाने आवश्यक पुरावे संकलित करत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईनंतर ACB अधिकाऱ्यांनी तहसीलदार मुंडे यांना परळी शहर पोलीस ठाण्यात आणले असता तेथे मोठी गर्दी जमल्याचे दिसून आले. यामध्ये राजकीय क्षेत्रातील मंडळींची संख्या मोठी दिसून आली. मात्र हा जमाव नेमका कोणत्या कारणासाठी जमला होता याबाबत स्पष्ट माहिती मिळून आली नाही. या घटनेमुळे परळी तालुक्यातील महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून जिल्हाभर या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जातो आहे.